नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी अकाउंट ॲडमिशन टॉपिकमधील एक्झाम्पल नंबर 8 याचे सोल्युशन अभ्यासणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. द बॅलन्स शीट ऑफ अदिल अँड समीर हू शेअर प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 2:1 ॲज ऑन 31 मार्च 2018. तर आपल्याला आदिल आणि समीर यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यांचा नफा तोट्याचं वाटण्याचं प्रमाण आहे 2:1. याखाली आपण अंडरलाईन केली असेल तर ठीक आहे, नसेल तर करून घ्या. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. आता बॅलन्स शीट दिल्यानंतर आपण आता यापूर्वी हे उदाहरण पूर्णपणे वाचलेलं आहे. वाचलं नसेल तर पूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि ॲडजस्टमेंटचे नंबर्स आणि स्टार्स करून ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण आता काय करायचं आहे, सोल्युशनसाठी लागणारे आवश्यक अकाउंट्स त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट, साधारणपणे 8 ते 10 ओळींचं. त्याच्या खाली असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8 ते 10 ओळींचं. कारण आपल्याला जे बनवायला सांगितले तर ते आपल्याला बनवावं लागतं. तर खाली इथे दिलेलं आहे प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटची डेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर ते बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. तर इथे आवश्यक असणारे अकाउंट म्हणजे आता हे सांगितलं 8 ओळी, पार्टनर्स कॅपिटल 8 ते 10 ओळी, बॅलन्स शीट साधारणपणे 10 ते 12 ओळींचं तयार करायचं आहे. आणि आपल्याला सपोर्टेड अकाउंटची गरज आहे, ते म्हणजे गुडविल अकाउंट तयार करायचं एक 5 ओळींचं आणि त्यानंतर एक कॅश अकाउंट तयार करायचं एक 8 ओळींचं. तर हे सर्व अकाउंट तयार केल्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण जाऊया. हे सर्व अकाउंट्स तयार केलेले आहेत मी. बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, त्यानंतर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर आहे खाली बॅलन्स शीट 1/4/2018, त्यानंतर खाली घेतलेलं आहे गुडविल अकाउंट आणि त्याच्या खाली घेतलेलं आहे कॅश अकाउंट्स. ओके, तर अशा प्रकारे सर्व आपण तयारी करून नंतर उदाहरण सोडवायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आता बघा, बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2018चं. कॅपिटल बॅलन्सेस घ्यायचे आहेत. आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि तिथे हे ओपनिंग बॅलन्सेस लिहून टाकायचे आहेत. बघा, मग आता कॅपिटल अकाउंट तुम्हाला मी दाखवतोय. हे आहे कॅपिटल अकाउंट, त्याची क्रेडिट साईडला जायचं आहे, ओपनिंग बॅलन्सेस लिहायचे आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, आदिलच्या कॉलममध्ये 90,000, समीरच्या कॉलममध्ये 48,600. जे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत ते लिहून टाका. त्यानंतर आता पहा उदाहरणाकडे परत काय दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व 15,000. याच्यावर काही जर ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे सोडवायचं आहे. तर आपण कालच पाहिलं की याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे 5 नंबरची. आले सर्वांच्या लक्षात? इथे आपण बघा इन्व्हेस्टमेंटला 5 नंबर दिला आहे, तोच इकडे 5 नंबर इथे पण देऊ शकतो. 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, त्याप्रमाणे आपण काय करायचं, सोडवायचं. आता 5 नंबरची ॲडजस्टमेंट काय आहे ते लगेच पाहूया. इन्व्हेस्टमेंट वेअर रेड्यूस बाय 22,500. म्हणजे 22,500 रुपयांनी इन्व्हेस्टमेंट कमी झालेली आहे. मग आता काय करणार आपण, इन्व्हेस्टमेंट किती आहे 1,08,000 बरोबर, आणि कमी कितीने झाली 22,500ने बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, मग आता कमी झाली तर आपल्याला कमी झालेलं दाखवायचं आहे. मग इन्व्हेस्टमेंट आपण परत कुठं जाणार, नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि हे 5,000 जिकडे लॅबिलिटी साईडला जे इन्व्हेस्टमेंट रिझर्व आहे, म्हणजे आपण समजा इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यामध्ये जर आपल्याला काही लॉस झाला, किंमत कमी झाली, तर हा रिझर्व आपण काय करायचा असतो, त्याचा उपयोग करायचा असतो. म्हणजे आता इथं 22,500 आपली कमी झालेली आहे, तर इथे आपल्याला 15,000चा या ठिकाणी आपण उपयोग करणार, कारण आपण त्यासाठी अगोदर नियोजन करून आर्थिक तरतूद करून ठेवली होती. मग 22,500 मधून आपला खरा लॉस किती झाला, 15,000 वजा करा, तर राहिले किती 7,500. तर आता आपण फर्स्ट इफेक्ट देण्यासाठी जायचंय नवीन बॅलन्स शीटला. मग चला बॅलन्स शीट साईडला, बॅलन्स शीट असेट साईड. बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला यायचं आहे आणि लिहायचं आहे इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहायची पूर्ण इनरला 1,08,000. रेड्यूस किती रुपयांनी झालं, 22,500, म्हणून लेस म्हणायचं आहे, लेस रेड्यूस, वजा चिन्ह द्यायचं आहे, विसरायचं नाही. इकडे लेस शब्द लिहायचा आहे, इकडे कॉलममध्ये आलं की वजा चिन्ह द्यायचं आहे. वजा 22,500, वजाबाकी करून आउटला रक्कम आलेली आहे 85,500. हा झाला 22,000चा पहिला इफेक्ट. आपण नेहमीप्रमाणेच द्यायचं आहे. हा दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. चला मग आता बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याची ही डेबिट साईड.
त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, इथे 22,500 लिहायचं. परंतु मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलंय की इथे लायबिलिटी साईडला एक आयटम दिलेला आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये जर काही फ्लक्च्युएशन झालं, किंमत कमी झाली किंवा जास्त झाली, तर इथे त्याचा उपयोग करायचा ह्या रिझर्व्हचा. म्हणजे राखीव निधी आपण करून ठेवलेला आहे तयार 15,000 रुपये. आता इथे लॉस झाल्यामुळे या 15,000चा आपण उपयोग करणार आहोत. मग आता इकडे रिव्हॅल्युएशनच्या अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचा 22,500चा इफेक्ट देताना कसं करायचं आहे, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट कंसामध्ये 15,000 आपण ते रिझर्व्हमधली रक्कम वापरणार. म्हणजे ॲक्च्युअल लॉस किती झाला ते पहा, 22,500 वजा 15,000 खाली राहिले किती 7,500. म्हणजे 7,500 रुपयाचाच आपला लॉस झालेला आहे, तोच आपण फक्त इथे लिहायचा आहे. अमाऊंट लक्षात आली 7,500 कशी आली त्यासाठी मी ब्रॅकेटमध्ये लिहून दिले तुम्हाला 22,500 वजा 15,000 रुपये. समजली सर्वांना ॲडजस्टमेंट इन्व्हेस्टमेंटची? ओके. आता आपण जाऊया रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 12,000 रुपये. तर जनरल रिझर्व्हचं आपण काय करायचं आहे, दिलेला रेशो आहे 2:1, यामध्ये वाटप करा. मग 2:1ने आपण जर याला वाटप केलं 12,000 तर किती येईल, 8,000 आणि 4,000. आता मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचं शिकवलेलं आहे, भरपूर उदाहरणांमध्ये नोट्स देत आहे, त्याचप्रमाणे तुम्ही करायचं आहे. म्हणजे आता 2 अधिक 3, 3 ने याला भागा, 3 चौक 12, एका हिश्श्याला 4 आले, तर 4 2 8 आणि 4 1 4, म्हणजे 8,000 आणि 4,000 रुपये येईल. ओके. मग आता हे जनरल रिझर्व्ह दोन्ही ओल्ड पार्टनरला देऊन टाका. मग जायचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड इथे लिहायचं आहे बाय जनरल रिझर्व्ह. दिसतंय सर्वांना इथं जनरल रिझर्व्ह लिहिलं, आणि आदिलला येतो 8,000 रुपये जनरल रिझर्व्ह, आणि समीरला येतो 4,000 रुपये. आलं इथपर्यंत पोस्टिंग बरोबर? ठीक आहे. चला उदाहरणाकडे लगेच. त्याच्या खाली दिलेले 5 सनरी क्रेडिटर्स 63,000 रुपये, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट क्रमांक आहे 6. बरोबर. मग आता 6 नंबरची ॲडजस्टमेंट काय आहे एकदा वाचूया. सनरी क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹62,250. म्हणजे सनरी क्रेडिटरची व्हॅल्यू चेंज झाली आहे, बदलली आहे किंवा निश्चित करण्यात आली आहे 62,250 रुपये. मग आपलं होतं किती सनरी क्रेडिटर्स? 63,000. म्हणजे क्रेडिटर्स आपले काय झालेत, कमी झाले. जर क्रेडिटर्स कमी झाले असेल तर हा आपला काय असतो, बेनिफिट्स असतो, फायदा असतो, इन्कम असतो. आणि म्हणून याचा इफेक्ट कुठं जाईल, सनरी क्रेडिटर्स असेल तर आपण लायबिलिटीला दाखवणार, आणि दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जाणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग किती रुपयाचा फरक पडला, किती रुपयाने सनरी क्रेडिटर्स आपले कमी झाले, तर 62,250 63,000तून वजा करा, मग राहिले किती 750. मग आता पहिला इफेक्ट देण्यासाठी जाऊया आपण बॅलन्स शीटला. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काय किती रुपयाचा फरक पडला. मग ही आपलं बॅलन्स शीट, त्याची ही लायबिलिटी साईड. इथे लिहायचं आहे सनरी क्रेडिटर्स, इनरला घ्यायचे 63,000 लेस डिक्रीज 750 रुपये. तुम्ही म्हणा सर 750 कुठून आले, तर आपल्याला 63,000 ही अमाऊंट दिलेली आहे, 62,250 रेड्यूस झाल्याची अमाऊंट दिली आहे. मग किती रुपयाने रेड्यूस झालं, तर आपण काय करायचं, इकडे 63,000 वजा 62,250 उरली किती 750. मग तेवढ्याने अमाऊंट डिक्रीज झाली. मग आपण इनरला दाखवताना काय करायचं, कॉलममध्ये लेस डिक्रीज किती रुपये, लेस 750. मग आउटरला फिगर आली 62,250. ही 62,250 ही क्रेडिटरची किंमत आहे, ही आउटर कॉलममध्येच आली पाहिजे. काही विद्यार्थी इथं चूक करतात, 62,250 आतमध्ये लिहितात आणि 750 बाहेर लिहितात. तर किती रुपयांनी कमी झालं, तो आपल्याला अमाऊंट ही इनरला गेली पाहिजे, आणि आउटरची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी. आलं लक्षात सर्वांच्या? हा झाला 750चा फर्स्ट इफेक्ट. आता हा इथे आपण डिक्रीज झालं, म्हणजे इथं आपला काय झाला, बेनिफिट झाला, आणि म्हणून याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे 750 रुपयांचा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग चला आपण जाऊया आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला, बाय क्रेडिटर्स अकाउंट, आणि इथे लिहायचं आहे 750 रुपये. आले सर्वांच्या लक्षात? अशा प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट सोडवली आहे. आता परत जाऊया आपण उदाहरणाकडे. पुढे दिलेलं आहे बिल्स पेबल, याच्यावर काहीच ॲडजस्टमेंट नाही. हे याचं आपण विचार कधी करणार, सर्व ॲडजस्टमेंट संपल्यानंतर. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 75,000 रुपये, 4 नंबरची ॲडजस्टमेंट काय दिली आहे पहा. द व्हॅल्यू ऑफ द लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिसिएटेड बाय 30,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 30,000 रुपयांनी काय झाली आहे, ॲप्रिसिएट झाली आहे, वाढली आहे. मग आता ॲप्रिसिएशन झालं असेल तर बॅलन्स शीटला एक इफेक्ट जाईल, आणि ॲप्रिसिएशनमुळे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला एक इफेक्ट जाईल. मग आपण जाऊया आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा आलो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला, आणि इथे घ्यायचं आहे खाली आपल्याला लँड अँड बिल्डिंग, इनरला लिहायचं आहे 75,000 रुपये. आता ॲप्रिसिएशन झालं 30,000, इथे लिहायचं ॲड ॲप्रिसिएशन, अधिकचं चिन्ह, अमाऊंट कॉलममध्ये लिहायचं 30,000 रुपये. दोघांची बेरीज करा, 1,05,000 आउटरला लिहा. आता 30,000 रुपये ॲड झालेत. 30,000चा दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण आपल्याला बेनिफिट झाला आहे. मग आता हे आहे आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड. त्याच्यानंतर इथे लिहायचं आहे बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 30,000 रुपये. आला आहे 30,000चा इफेक्ट. चौथी ॲडजस्टमेंट आपण सोडवली बरोबर, 2 इफेक्ट मिळाले तुम्हाला.
ठीक आहे. आपण जाऊया आता पुन्हा उदाहरणाकडे. डेटर्स 39,000 रुपये आहेत, त्यावर ॲडजस्टमेंट आहे, सॉरी वरचं राहिले. हां, इन्व्हेस्टमेंट आपण 5 नंबर इथे सोडवलेली आहे, त्यामुळे आता परत घ्यायची नाही. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व इथं 5 नंबर आला, त्याच वेळेस ही आपण सोडवली आहे. मग आता खालीचा आयटम 3 नंबरचा डेटर्स. मग डेटर्सवरती 3 नंबर काय आहे पहा. RDD इज क्रिएटेड ॲट द रेट ऑफ 10%. मग 10% RDD काढायची. मग आपण जायचं आहे नेहमीप्रमाणेच ॲडजस्टमेंट आहे, ह्या झालेल्या ॲडजस्टमेंट आहे तर मागच्या टॉपिकमध्ये सर्व. मग आपण जाणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला, डेटर्स लिहा इनरला 39,000 रुपये, 39,000 लेस प्रोव्हिजन किंवा लेस RDD म्हणा तुम्ही, काय हरकत नाही. वजा चिन्ह द्यायचे. लेस शब्द आला की इकडे वजा चिन्ह आलं पाहिजे. वजा 3,900, आउटरला आले 35,100. जी अमाऊंट लेस केली तिचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं. आता बघा इथे लेस केले तर का RDD आपल्याला हा काय झाला, एक्सपेन्सेस लॉसेस, म्हणून इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. आणि बेनिफिट झाला तर कुठं जायचं, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मग आता चला जा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साईड टू प्रोव्हिजन टू डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे आपल्याला आता ते 10% RDD सांगितली त्यांनी, तर इथे 3,900 रुपये अमाऊंट इथे लिहून टाकायची. ओके, तर हा झाला दुसरा इफेक्ट. ओके, त्यानंतर आपण जाऊया उदाहरणाकडे पुन्हा. गुडविल दिलेलं आहे 12,000 रुपये. आता हे गुडविल जे आहे, या गुडविलचं काय करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि जे जुना रेशो जो दिलेला आहे 2:1 त्या प्रमाणामध्ये वाटून द्या. म्हणजे इथे तुम्हाला 2:1 मध्ये वाटले 12,000 रुपये, तर इथेला 8,000 आणि 4,000 रुपये. आणि म्हणून इथे गुडविल वाटल्याची एंट्री होईल, पार्टनर्सला गुडविल त्या ठिकाणी मिळेल. आणि मग एंट्री ज्याप्रमाणे जे पोस्टिंग आहे त्याप्रमाणे आता हा एंट्री दाखवतो तुम्हाला मी. गुडविल अकाउंटला पण याचा इफेक्ट जाईल आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला एक इफेक्ट जाईल. ओके, मग आता हे बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची ही डेबिट साईड एंट्री आलेली आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणजे आदिलच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट, आणि आदिलच्या कॉलममध्ये 8,000 रुपये, समीरच्या कॉलममध्ये 4,000 रुपये. अशा प्रकारे 12,000 आपण काय केले, डिस्ट्रीब्यूट केले. आता सेकंड इफेक्ट देण्यासाठी कुठं जायचं, आपण गुडविल अकाउंट ओपन केलेले आहे, गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे. हे बघा हे आहे गुडविल अकाउंट आणि इथे आपण त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. बघा इथे गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आदिल कॅपिटल अकाउंट 8,000 रुपये आणि बाय समीर कॅपिटल अकाउंट 4,000 रुपये. अशा प्रकारे त्याचा दुसरा इफेक्ट आला. समजलं सर्वांना गुडविलची ॲडजस्टमेंट. चला त्यानंतर आता आपण पाहणार आहोत परत उदाहरणाकडे पहा. आता इथे गुडविलचा आपल्याला दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स 12,000 रुपये, बरोबर. मग आपण गुडविल अकाउंट ओपन केलेलं आहे. गुडविल अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग बॅलन्स लिहून टाकायचं आहे. हे गुडविल अकाउंट, त्याची डेबिट साईड इथे लिहिणार आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. तर ओपनिंग बॅलन्स आपण जे अकाउंट ओपन केले त्याचे ओपनिंग बॅलन्सेस लिहायचेच. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, कॅश अकाउंट असेल, गुडविल अकाउंट असेल किंवा अजून काही इतर असते. तर आता त्यानंतर पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000 रुपये. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे हा काय आहे, असेट साईडला जे आरती हा आयटम आला तर तो लॉस आहे बिझनेसचा. इकडे डेबिटला जर लायबिलिटी साईडला आला असता तर तो प्रॉफिट असता. तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे 12,000 रुपये, ही सुद्धा काय करायचं आहे, ओल्ड पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये 2:1 मध्ये काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आलं तुमच्या लक्षात. म्हणजे परत आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाणार. एंट्री काय होणार, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, बरोबर. आणि 12,000च वाटायचे, 2:1 रेशो म्हणजे 8,000 आणि 4,000 अमाऊंट येणार आहे. मग आता आपण जाऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. ही आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ही आहे त्याची डेबिट साईड. आणि इथे लिहायचं आहे आपण टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आदिलच्या कॉलममध्ये 8,000 रुपये, समीरच्या कॉलममध्ये 8,000 रुपये. एंट्री समजली. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट म्हणजे आपण आता नावं घेऊया. आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000 आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट 12,000. समजली एंट्री आणि पोस्टिंग सर्वांना. एंट्री आणि पोस्टिंग दोन्ही पण यायला पाहिजे आपल्याला. ओके, मग आता प्रॉफिट अँड लॉस बघा उदाहरणाकडे जायचं परत. याचंही आपण काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन केलं. मी ते डिस्ट्रीब्युशनचं डी लिहितोय, तुमच्या लक्षात आलं असेल की काय करतोय मी नेमकं. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स. आता हे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हा एक आयटम आहे, 12,000 रुपये त्याची अमाऊंट आहे. तर तो 12,000 रुपये सुद्धा त्याचं काय करायचं आहे, वाटप करायचं आहे. आले तुमच्या लक्षात. तर ही 12,000 रुपये सस्पेन्स अकाउंटचे होते ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ठेवलेले, ते सुद्धा आपण त्यांना 2:1 या प्रमाणात जो रेशो आहे त्यामध्ये वाटून द्यायचे आहेत. पुन्हा परत आपण तीच एंट्री करणार, सेम, काहीच फरक पडणार नाही. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट क्रेडिट. मग आता आपण परत जायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि डेबिट साईड आदिल, समीर
बरोबर. आणि मग पुन्हा परत इथे लिहायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. लिहिलं. आदिलच्या कॉलममध्ये 8,000 रुपये, समीरच्या कॉलममध्ये 4,000 रुपये. आलं लक्षात. दोन्ही त्यांना वाटून द्यायचे. सेम एंट्री आहे. आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 8,000 रुपये, समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 4,000 रुपये, टू ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट क्रेडिट टोटल आहे आपली 12,000 रुपये. आलं सर्वांच्या लक्षात. तर अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंटसुद्धा आपण काय केलेली आहे, त्या दोघांना वाटून दिलेली आहे. त्यानंतर आहे खाली दिलेलं आहे, इथे डिस्ट्रीब्युशन केलं आहे म्हणून मी इथे डी लिहून टाकतो. ओके. त्यानंतर आहे कॅश. तर कॅश अकाउंट आपण ओपन केलेलं आहे. हा बॅलन्स तुम्ही काय करा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊन टाका 30,600 रुपये. मग आता घेतला की नाही खात्री करा, नसेल घेतलं तर लगेच घेऊन टाकायचं आहे. हे आपलं कॅश अकाउंट. ओके. हे बघा कॅश अकाउंट टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 30,600 आलं की नाही. तर अशा प्रकारे ओपनिंग बॅलन्स लिहून टाका. त्यानंतर आपण परत जायचं आहे उदाहरणाकडे. बघा उदाहरणाची आपली लायबिलिटी साईड सर्व संपली आहे, असेट साईड सर्व आपण संपलेली आहे. आता आपण जाणार आहोत इन्फॉर्मेशनकडे. ऑन 1/4/2018 राजू वॉज ॲडमिटेड इन टू पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म्स. म्हणजे राजूला त्यांनी 1/4/2018 रोजी त्यांनी पार्टनरशिपमध्ये प्रवेश दिलेला आहे खालील अटी गृहीत धरून. ओके. मग राजूला काय काय सांगितले त्यांनी करायला. राजू पेज ₹30,000 ॲज इज अ कॅपिटल फॉर 1/4 शेअर. म्हणजे राजूने बिझनेसमध्ये येताना काय करावं, 30,000 रुपये कॅपिटलसाठी घेऊन यावेत. ही एक त्यांनी अट टाकली आहे. आणि त्याला भविष्यामध्ये त्या बिझनेसमध्ये 1/4 नफ्यातील नफा तोट्यातील हिस्सा त्याला काय केलेला आहे, देऊ केलेला आहे. म्हणजे आता राजूला मिळणार आहे नफ्यातील हिस्सा 1/4 आणि राजूने कॅपिटल आणायचं आहे 30,000 रुपये. 30,000ची एक आपण एंट्री करणार. पैसे आलेले आहेत बिझनेसमध्ये, पार्टनरशिपमध्ये पैसे आलेले आहेत. आणि इथे वरती बॅलन्स शीटला कॅश अकाउंट घेतले. इथे बँक असेल तर आपण बँक अकाउंट घेऊन एंट्री करायची, कॅश असेल तर कॅश घेऊन करायची. आले लक्षात तुमच्या. मग इथे आपण एंट्री करणार आहोत. पैसे आलेत आपल्याकडे, कॅश अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी एंट्री या ठिकाणी होईल 30,000ची. आणि म्हणून परत आपण जायचं आहे कॅश अकाउंट डेबिट टू राजू कॅपिटल. मग कॅश पहिल्यांदा जायचं, कॅश एंट्रीप्रमाणे पोस्टिंग करा. कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे कॅश अकाउंट. बरं ही डेबिट साईड तिथे लिहायचं आहे टू राजू कॅपिटल अकाउंट 30,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात. आणि राजू कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं मग आता, क्रेडिट साईडला. मग आता चला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे. ही आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ही त्याची क्रेडिट साईड. आणि इथे लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट 30,000 रुपये. दिसतंय सर्वांना कॅश अकाउंट 30,000 रुपये. अशा प्रकारे एंट्री आणि त्याचं पोस्टिंग करायचं आहे. त्यानंतर आता पहा परत उदाहरण. पहिली ॲडजस्टमेंट सोडवली आपण. त्यानंतर दुसरं दिलेलं आहे राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल. इथपर्यंतच वाचूया आपण, कारण आपल्याला याच्यातच आपल्याला एंट्री होणार आहे. राजूने काय केले, गुडविलसाठी 15,000 रुपये काय केलेले आहेत, दिलेले आहेत. मग आता ह्या 15,000ची सुद्धा एक आपल्याला एंट्री होईल, कारण परत पैसे बिझनेसमध्ये आलेले आहेत. म्हणून आपण परत म्हणणार कॅश अकाउंट डेबिट. आणि कशासाठी आलेत आता, गुडविलसाठी आले. आणि म्हणून आपण काय म्हणणार टू गुडविल अकाउंट क्रेडिट. मग एक एंट्री झाली आपली ही. चला आपण पोस्टिंग करूया. मग आता पोस्टिंग करताना कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट एंट्री लक्षात ठेवायची आहे. वाटलं तर तुम्ही लिहून सुद्धा काढू शकता, कारण आपल्याला या उदाहरणामध्ये इंटरेस्ट सुद्धा विचारल्या जाऊ शकतात परीक्षेला. त्यामुळे एंट्रीज लिहिताच आल्या पाहिजे. सर्व एंट्री लेजर आणि एंट्रीज दोन्ही तुम्ही कंप्लीट केलं तरी चालेल वहीमध्ये. ओके. मग आता आपण करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे. सॉरी, कॅश आलेली आपल्याकडे, कॅश अकाउंटला जाऊया आपण. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. बघा कॅश अकाउंट त्याची डेबिट साईड आणि इथे आलेलं आहे टू गुडविल अकाउंट 15,000 रुपये. आलं इथपर्यंत बरोबर एंट्रीचं पोस्टिंग. आता ही एंट्री काय सांगते, गुडविल अकाउंटच्या कुठं जायचं सांगते, क्रेडिट साईडला जा. कॅश अकाउंट लिहा. आणि मग आपण आता जायचं आहे गुडविल अकाउंट, त्याची ही क्रेडिट साईड. इथे लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट 15,000 रुपये. म्हणजे आपली एंट्री काय होती बघा, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. गुडविल आणलं की नाही त्यांनी, म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल 15,000 आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 15,000 रुपये. एंट्री आणि पोस्टिंग आताच्या आता तुम्हाला 3 वेळा सांगितली. त्यानंतर आता जे गुडविल आणलेलं आहे 15,000 रुपये, हे आणलेलं गुडविल जुन्या म्हणजे आता जुन्या भागीदारांचं कष्टाचं एक फळ असतं. त्यांनी आतापर्यंत बिझनेस पुढे आणलेला असतो. हा नवीन पार्टनर आता जस्ट आलेला असतो, त्याचं त्याला अमाऊंट त्या ठिकाणी काहीतरी त्यांना बक्षीस म्हणून द्यावीच लागणार. म्हणून ही गुडविल शब्द त्या ठिकाणी वापरला आहे, काहीतरी त्यांनी कमवलेलं आहे नाही का. तर ही गुडविल आणलेली रक्कम जी 15,000 रुपये आहे, ही त्यांना त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये काय करायची आहे, वाटून द्यायची आहे. सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा आहे,
मी तुम्हाला भरपूर नोट्समध्ये काढून दाखविल्या आहे. तर तुम्ही तुमच्या सूत्रांचा वापर करून तो रेशो काढा. तो रेशो येतो 2:1. मग आता हे 15,000 रुपये आहेत 2:1 मध्ये जर वाटले तर 2 अधिक 1 3 3 भागिले 15 15 तर 5,000 येईल एका हिश्श्याला आणि मग 5 2 10 आणि 5 1 5 म्हणजे 10,000 आणि 5,000 असं डिस्ट्रीब्युशन होईल. मग आता हे आणलेली गुडविलची कॅशची जी रक्कम आहे ती काय करा वाटून द्यायची 15,000 रुपये. ती आलेली आहे 10,000 5,000. मग आपण पार्टनर्सला देऊन टाकणार ते पैसे आता बरोबर. मग इथे एंट्री काय होणार गुडविल अकाउंट डेबिट टू आदिल कॅपिटल अकाउंट क्रेडिट 10,000 टू समीर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 5,000. मग आता गुडविल अकाउंटच्या मग पोस्टिंग करा एंट्रीप्रमाणे. गुडविल अकाउंटच्या डेबिटला जायचं तिथं लिहायचं टू आदिल कॅपिटल अकाउंट 10,000 रुपये टू समीर कॅपिटल अकाउंट 5,000 रुपये. आलं लक्षात. मग आता ही गुडविलची डेबिटची एंट्री झाली. म्हणजे नेहमी पोस्टिंग करताना आपण डेबिटचं पहिल्यांदा करायचं. एंट्री सांगते त्याप्रमाणे कृती करायची. मग एंट्री सांगते आता कॅपिटल अकाउंटच्या कुठं जा क्रेडिटला जा आदिल आणि समीरच्या आणि तिथे काय लिहायचं बाय गुडविल अकाउंट अमाऊंट लिहायची 10,000 आणि 5,000. मग आता आपण जाऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट त्याची ही क्रेडिट साईड ओके. आणि इथे लिहायचं आहे बाय गुडविल अकाउंट आदिलच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 10,000 रुपये. त्यानंतर समीरच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 5,000 रुपये. एंट्रीप्रमाणे पोस्टिंग झालं गुडविल अकाउंट डेबिट टू आदिल कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू समीर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 10,000 5,000 ओके. तर आता हे गुडविल आपण आणलंय म्हणजे आपण उदाहरण क्रमांक उदाहरणातली दुसरी ॲडजस्टमेंट पाहतोय राजू पेज ₹15,000 फॉर गुडविल. प्रत्येक उदाहरणामध्ये गुडविल आणलं की गुडविलची एंट्री होते आणि गुडविल त्या ओल्ड पार्टनरला त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटून दिल्याची एंट्री होते. ह्या दोन एंट्री सलग होतात. त्याच्यानंतर आता पुढचं वाक्य वाचा हाफ ऑफ द सम इज टू बी विड्रॉन बाय आदिल अँड समीर. मग आता आदिल आणि समीरला त्या ठिकाणी आपण 15,000 रुपये वाटून दिलेत त्यांच्या अकाउंटवरती. त्यांनी काय ठरवलं त्यातली हाफ रक्कम काढून घ्यायचं ठरवलेलं आहे. अर्धी रक्कम काढून घ्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे 15,000च्या निम्मे किती येईल मग 7,500. मग त्याच्यातली त्यांनी प्रत्येकाने मग 10,000 मग ज्याच्या आदिलला 10,000 आले होते समीरला 5,000 आले होते. मग आदिल 10,000तली निम्मी म्हणजे 5,000 काढणार. समीर 5,000 आले त्याला 2,500 काढणार. म्हणजे किती झाली 5 आणि 2,500 2,500 7,500 म्हणजे 15,000च्या निम्मे आले का 7,500. मग आता एंट्री परत पुन्हा काय करायची आपण हे दोघं जण पैसे आता काय करतायत काढून घेत आहेत आणि म्हणून आपल्याला अमाऊंट काय करावी लागणार आहे पेड करावी लागणार आहे. मग त्याचा इफेक्ट आपण देण्यासाठी कुठे जाणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे आपली कॅश बाहेर जाणार मिळणार कोणाला पार्टनर्सला. मग आपण एंट्री काय करणार आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 7,500 7,500 ओके. मग आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जा पोस्टिंग करण्यासाठी एंट्रीप्रमाणे. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड आदिल कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे टू कॅश अकाउंट लिहिलं टू कॅश अकाउंट. आदिलच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची आहे 5,000 रुपये. अर्धी रक्कम त्याने काढून घेतलेली आहे बरोबर. हे बघा त्याला आपण 10,000 आणि 5,000 वाटून दिली ते बघा इकडे दिसते क्रेडिट साईडला. मग ते 10,000तले 5,000 त्याने काढून घेतलेत आणि समीरने किती घेतले त्याने 50% हाफ रक्कम घेतली म्हणजे 5,000च्या निम्मे 2,500 रुपये ओके. आलं बरोबर पोस्टिंग. आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 5,000 रुपये समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 2,500 रुपये 2,500 टू कॅश अकाउंट क्रेडिट 7,500. आता हा झाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटचा इफेक्ट. आता कॅश अकाउंटच्या कुठे जायचं एंट्रीप्रमाणे क्रेडिट साईडला. मग जाऊया आपण क्रेडिटला. हे आहे आपलं कॅश अकाउंट दिसते सर्वांना. इथे कॅश अकाउंट लिहिले त्याच्यामध्ये खाली लिहायचं आहे टू आदिल कॅपिटल अकाउंट 5,000 रुपये. त्याच्या खाली लिहायचं आहे बाय समीर कॅपिटल अकाउंट 2,500. आलं पोस्टिंग बरोबर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून मी तुम्हाला सांगितले कॅश अकाउंट ओपन करायचंच कारण कॅश बॅलन्स त्याशिवाय आपल्याला मिळणारच नाही ओके. आता आपण हाफ अमाऊंट काढल्याची एंट्री केली. परत जायचं आपण आपल्या उदाहरणाकडे. आता आपण कुठपर्यंत आलो होतो दुसरी ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे बरोबर. त्यानंतर 3 नंबरची ॲडजस्टमेंट ऑलरेडी इज क्रिएटेड ॲट 10%. ही ॲडजस्टमेंट आपण सोडविलेली आहे. ज्या सोडवल्यात त्यांच्याकडे फक्त सोडवले की नाही खात्री करा. लगेच नेक्स्ट ॲडजस्टमेंट द व्हॅल्यू ऑफ द लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000 ही पण झाली. 5 नंबर इन्व्हेस्टमेंट वेअर 22,500 ही पण झाली. सिंडिकेटर्स ही पण झालेली. आता राहिली कोणती 7 नंबरची ओके. कॅपिटल्स ऑफ आदिल अँड समीर टू बी ॲडजस्टेड टेकिंग राजूस कॅपिटल ॲज द बेस. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय आदिल आणि समीरचे तुम्ही कॅपिटल काय करा ॲडजस्ट करा. त्याच्यासाठी काय करा टेकिंग राजूज कॅपिटल ॲज द बेस आणि राजूचं कॅपिटल काय करा बेस म्हणून घ्या आणि त्यावरनं कॅल्क्युलेशन्स करा आणि आदिल आणि समीरचं नवीन कॅपिटल काय करा शोधा.
आलं लक्षात. पुढच्या वाक्यात काय सांगितलंय, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स इज टू बी मेड थ्रू द कॅश. आणि मग तुम्ही जी कॅपिटल शोधल्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करा. कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला समजतं की कोणत्या पार्टनर्सकडून कॅपिटल पैसे आणायला सांगायचे किंवा ज्याची जर रक्कम जास्त झाली असेल तर त्याला पेड करायला सांगायचे. म्हणजे आपल्या आता पार्टनरशिपच्या बुक्समध्ये आदिलचं कॅपिटलचा बॅलन्स समजा डेबिट आला तर तेवढी रक्कम त्याला आणायला सांगावी लागेल, क्रेडिट आला तर त्याला तेवढी रक्कम द्यावी लागेल. मागच्या उदाहरणात आपण एक हे केलेलं आहे. त्यानंतर मग आदिल आहे, समीर आहे, समीरचं पण तसंच. ज्याची रक्कम जास्त आपल्याकडे क्रेडिट बॅलन्स आला तर आपण त्याला अमाऊंट पेड करणार. आपण म्हणजे आपण संस्था आहे, फर्म आहे, आपण फर्मचं काम करतोय. आपण स्वतःच समजायचं इथं फर्म म्हणजे ही माझीच फर्म आहे, त्याशिवाय हिशोब कॅल्क्युलेशन्स इंटरेस्ट बरोबर येत नाही की हे माझीच फर्म आहे आणि हे मी सगळं करतोय. तर मग इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, पैसे एकतर डेबिट बॅलन्स आला तर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे पार्टनर्सकडून, आणि जर समजा क्रेडिट बॅलन्स जर आला तर त्याला पैसे पेड करायचे. तर असं या 7 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की आदिल आणि समीरचं कॅपिटल शोधा. त्याच्यासाठी राजूचं कॅपिटल काय करा, बेस घ्या. त्यानंतर कॅपिटलची ॲडजस्टमेंट करा आणि मेड थ्रू द कॅश, आणि त्यांनी कॅशद्वारे काय करा, तुमची कॅपिटल ॲडजस्टमेंट कॅश पेड करा किंवा कॅश रिसीव्ह करा. तर अशा प्रकारे कॅपिटल अकाउंट तुमचं काय होईल, क्लोज होईल. तर आता ही 7 नंबरच्या ॲडजस्टमेंटच्या नोट्स तुम्हाला मी डिटेलमध्ये मी काढलेल्या आहेत, त्या सविस्तरपणे तुम्हाला दाखवतो आणि एक्सप्लेनसुद्धा करणार आहे. चला लगेच. तर 7व्या ॲडजस्टमेंटप्रमाणे आपण आता काय करणार, कॅपिटल ॲडजस्ट करणार आणि नवीन पार्टनरचं कॅपिटलचं बेस घेणार. मग आता तुम्हाला मी त्याची नोट दाखवत आहे, तर सर्वांनी नीट लक्ष द्या. बघा, वर्किंग नोट सुरू झालेली आहे इथे. त्याच्या खाली राजूचा शेअर, राजूला किती शेअर दिला आहे आपण या जुन्या पार्टनर्सने, 1/4. मग आता आपण काय करायचं आहे, बॅलन्सिंग ऑफ 1 किंवा रिमेनिंग शेअर शोधायचं आहे. तर आपलं सूत्र आहे त्याप्रमाणे 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर म्हणजे वजा 1/4. मग आता याचं कॅल्क्युलेशन केलं आपलं तर 3/4 आला. म्हणजे बॅलन्सिंग किती आलेली आहे, 3/4. ओके, म्हणजे रिमेनिंग शेअर किंवा बॅलन्स ऑफ 1 किती आलं, 3/4. आता आपल्याला काय काढायचं आहे, नवीन रेशो काढायचा आहे जुन्या भागीदारांचा. आणि म्हणून सूत्र आहे आपलं न्यू रेशो किंवा न्यू शेअर ऑफ ओल्ड पार्टनर्स बरोबर ओल्ड रेशो इंटू बॅलन्सिंग ऑफ 1 किंवा रिमेनिंग ऑफ शेअर. मग आता आदिलचा नवीन रेशो काढायचा आहे, आदिल्स न्यू शेअर बरोबर. मग आता आदिलचा ओल्ड रेशो आपल्याला माहिती आहे, आदिलचा समीरचा 2:1 आहे आणि म्हणून त्याचा अपूर्णांकातला रेशो किती येईल, मग 2 + 3 छेदस्थानी जातील बेरीज बरोबर रेशोची, आणि 2 हिस्सा आहे त्याचा म्हणून आलं 2/3 गुणिले बॅलन्सिंग किती आहे, 3/4 म्हणून त्याला गुणिले 3/4. आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं आपण. आलेलं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी पुन्हा परत पुढे मांडायचं आहे व्यवस्थितपणे आणि उत्तर लिहायचं आहे 2/4. आलं लक्षात. इथे आपल्याला आता छेद काय आहे, 4 आलेला आहे. त्यानंतर समीर न्यू रेशो, त्याचा पण आता ओल्ड रेशो आहे, हिस्सा आहे 1, मग 1/3 × 3/4. मग त्याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय करायचं आहे, नवीन शेअर काढायचा आहे, तो आलेला आहे 1/4. आणि आपल्याला आता राजूला किती शेअर मिळालेला आहे, 1/4 दिसते सर्वांना. आणि म्हणून मग आता नवीन रेशो मांडा तिघांचा पण, आदिल, समीर आणि राजू. मग आदिलचा आहे 2/4, समीरचा आहे 1/4 आणि राजूचा आहे 1/4. मग आता तर 1/4 समान छेद आलाय. छेद समान करून घ्यायचा आहे आपण. जर इथे न्यू रेशो काढताना समान छेद नसेल तर तो छेद 4 कसा येईल, त्यासाठी आपण मागच्या उदाहरणांमध्ये नोट काढून दाखवल्यात. बॅलन्स करायचा आणि अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने काय करायचंय, गुणायचं आणि बरोबर छेद सारखा करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, 4 छेद समान आला. मग आता अंश पहा किती राहिला, मग 4 कट करा, खाली किती राहिले फक्त 2, 1, 1. म्हणून रेशो काय आलेला आहे नवीन त्यांचा 2:1:1. आणि आता ह्या रेशोची बेरीज येते 4. आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन रेशो काढला. आता त्याप्रमाणे आपण राजूचं कॅपिटल बेस पण घेणार आणि ह्या नवीन रेशोचा उपयोग करणार. आणि आता आपण शोधणार आहोत नवीन कॅपिटल संस्थेचं, आणि त्यानंतर मग शोधणार आहोत आदिलचं नवीन कॅपिटल, नंतर समीरचं नवीन कॅपिटल. बघा आता तुम्हाला दाखवतो मी खाली लगेच. कॅपिटल ऑफ आदिल, ही 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. कॅपिटल बेस बघायला सांगितले 30,000 रुपये. आणि आपण आता सूत्र मांडा. बघा, टोटल कॅपिटल ऑफ द फर्म, संस्थेचं एकूण कॅपिटल बरोबर मग कॅपिटल ऑफ अ न्यू पार्टनर, कारण आपल्याला त्याचा बेस घ्यायला सांगितलं त्यांनी. हे बघा, ह्या 7व्या ॲडजस्टमेंटमध्ये राजूज कॅपिटल ₹30,000 ॲज अ बेस. आणि म्हणून आपल्याला सूत्रामध्ये सुद्धा त्याप्रमाणे बदल करायचा आहे. पुस्तकामध्ये हे सूत्र आपल्याला दिलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सूत्र शिकवलेली आहेत, याच्यावरची उदाहरणं शिकवलेली आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये नोट्स काढून दाखवत आहे, तर नोट्सकडे ही लक्ष द्या.
तर कॅपिटल ऑफ द न्यू पार्टनर इनटू रेसिप्रोकल ऑफ हिज PSR, म्हणजेच त्याचं नवीन भागीदाराचा काय घ्यायचं, कॅपिटल घ्यायचं आहे आणि त्याच्या हिस्सा आहे 1/4 त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय, गुणाकार व्यस्त. मागील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी हेच सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही रिपीट होते सगळं तेच. तर ठीक आहे, काय रेसिप्रोकल घ्या. मग आता बघा टोटल कॅपिटल ऑफ द फर्म, तर त्याचा हिस्सा दिलेला आहे 30,000 रुपये. इथे 30,000 गुणिले आता रेसिप्रोकल त्याचा 1/4 हिस्सा आहे, त्याचा रेसिप्रोकल किती येईल, 4/1. म्हणजे 4/1 म्हणजे काय, अंश आणि छेदाची आदला बदल करायची, त्याला म्हणतात रेसिप्रोकल. तर तो आलेला आहे आता 4/1. म्हणजे आता 30,000 गुणिले 4 केलं तर या उत्तर येतं 1,20,000 रुपये. म्हणजे संस्थेचं एकूण भांडवल आलेलं आहे 1,20,000. त्यातलं आता आदिलचं कॅपिटल काढायचं आपल्याला. आदिलच न्यू कॅपिटल बरोबर आदिलचा हिस्सा किती आहे, नवीन रेशो प्रमाणे बघा. आदिलचा हिस्सा बघा 2:1 असा रेशो आलाय. म्हणजे आदिलचा येईल 2/4. 4 जर आपण बेरीज करून त्याला छेद लावला तर समान छेद, किंवा आपण आता इथे पण केलेलेच आहे अगोदर. हे बघा 4/4 छेद आलाय की नाही, म्हणजे 2/4, 1/4 आणि 1/4. तर त्याप्रमाणे आता काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. मग 2/4 गुणिले 1,20,000, तर उत्तर आलेलं आहे पुढे 60,000 रुपये. त्याप्रमाणे समीरचं नवीन कॅपिटल बरोबर 1/4 गुणिले 20,000, उत्तर आलं आपलं 30,000 रुपये. आणि राजूचं नवीन कॅपिटल आपण बेस घेतलं होतं 30,000 रुपये. आता अशा प्रकारे तिघांचेही नवीन कॅपिटल आलेले आहेत 60,000, 30,000, 30,000. हे कॅपिटल बॅलन्सेस आपण कुठे लिहायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला, डेबिट साईडला. आणि हे तुमचे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत होतो आणि त्यातून जो बॅलन्स येईल तो आपण त्या ठिकाणी लिहित होतो, त्याला आपण क्लोजिंग कॅपिटल म्हणत होतो. तेच कॅपिटल आपण बॅलन्स शीटला घेत होतो. परंतु इथे आपल्याला या 7व्या ॲडजस्टमेंट प्रमाणे त्यांनी सांगितलं आहे की राजूचं कॅपिटल बेस घ्या आणि या आदिल आणि समीरचं नवीन कॅपिटल शोधा आणि नंतर तेच तुम्ही त्या ठिकाणी कॅपिटल म्हणून घ्यायचं आहे. मग आता 60,000, 30,000 हे आता हे फायनल कॅपिटल बॅलन्सेस आलेले आहेत. तर आता आपण जायचं आहे कुठे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मग चला, हे आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, हे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साईड. आणि इथे शेवटच्या ओळीला 1-2 ओळी सोडायच्या आहेत मध्ये आणि इथे लिहायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन 60,000 आदिल समीरचं 30,000 राजूचं 30,000. आले की बरोबर इथपर्यंत. अशा प्रकारे आपण आता 7व्या ॲडजस्टमेंट प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण केले की राजूचं कॅपिटल बेस घ्या आणि नवीन कॅपिटल शोधा संस्थेचं आणि नंतर पार्टनरचं शोधा आणि त्याचे बॅलन्सेस या ठिकाणी लिहा. मग आपल्याला क्लोजिंग बॅलन्सेस आपल्याला अगोदरच मिळालेले आहेत. इथून मागच्या उदाहरणात आपण क्लोजिंग बॅलन्सेस आपण शोधत होतो, पण इथे आपल्याला या ॲडजस्टमेंट प्रमाणे अगोदरच आपल्याला काढता आलेले आहेत. आता आपण काय करणार, आता आता त्यांनी पुढचं वाक्य काय सांगितलं होतं आपल्याला, इथे पहा एक्झाम्पलमध्ये पुढचं वाक्य पहा, ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश. आणि मग आता कॅपिटल अकाउंट क्लोज करताना तुमची जी ॲडजस्टमेंट कराल ती कशा थ्रू करा, कॅश थ्रू करा. म्हणजे आपण आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे आणि क्लोज केल्यानंतर डेबिट बॅलन्स येतो की क्रेडिट बॅलन्स येतो, त्यानुसार आपण कॅश काय करायची आहे, द्यायची आहे समोरच्या पार्टनरला किंवा पार्टनर्सकडून कॅश घ्यायची आहे. ओके, तर मग आपण आता क्लोज करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तुम्हाला दाखवत आहे की हा बॅलन्स कसा काढायचा आहे. परंतु त्या पार्टनर्स हा बॅलन्स आता समजा आदिलचं घेतला आपण, आता आदिल अकाउंट क्लोज करूया. म्हणजे आदिलची डेबिट नेहमीप्रमाणे नोट मी आतापर्यंत तुम्हाला काढायच्या शिकवल्यात, सेम नोट्स काढायची. आदिलच्या कॅपिटलची बेरीज घ्या, आदिलची क्रेडिटची बेरीज घ्या, डिफरन्स शोधा. चला मी तुम्हाला नोट पण दाखवतो कशी काढलेली आहे ती. बघा इथे दाखवलेलं आहे खाली, हे बघा टू क्लोज आदिल्स कॅपिटल अकाउंट. आदिलचं कॅपिटल डेबिट साईड टोटल आली आहे 89,000, क्रेडिट साईडची टोटल आली 1,20,900, डिफरन्स आलेला आहे 31,900. मग आता विचार करा क्रेडिट साईडची बेरीज जास्त आली की नाही, म्हणजे याचा अर्थ त्याचा काय झाला, क्रेडिट बॅलन्स आला. याचा अर्थ आदिलला पैसे आपल्याला द्यावे लागणार आहेत, आदिलला पैसे मिळणार आहेत. बरोबर, आपली कॅश संस्थेची कॅश काय होणार आहे, बाहेर जाणार आहे. मग कॅश अकाउंट काय होणार, बाहेर जाणार असेल तर कॅश अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. पैसे कोणाला मिळणार, आदिलला. आणि म्हणून आदिल कॅपिटल अकाउंट काय होईल, डेबिट होईल. बघा एंट्री काय झाली, त्यामुळे आता आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 31,900 टू कॅश अकाउंट क्रेडिट 31,900. म्हणजे 31,900चा हा जो डिफरन्स आहे हा आपल्याला काय करावं लागेल, तेवढी त्यांनी सांगितलं ना ॲडजस्टमेंट करा थ्रू द कॅश. मग इथं आपण कॅशद्वारे आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे की त्याला 31,900 रुपये आदिलला आपल्याला द्यावे लागणार आहेत. आपल्याला म्हणजे संस्थेला. ओके, मी संस्था म्हणजे आपण समजायचं, तुम्हाला मी सांगितलेले तरच आपले सर्व एंट्री पोस्टिंग बरोबर येतात. मग आता इथे एंट्री काय झाली,
आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट 31,900 टू कॅश अकाउंट क्रेडिट 31,900. आता आपण जायचं आहे आदिल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हे आलं आता कॅपिटल अकाउंट आदिलचे डेबिटला. आदिलच्या डेबिटला लिहायचं आहे टू कॅश अकाउंट. हे बघा इथे लिहिलं मी. हे आपली सरप्लस रक्कम आहे, म्हणजे त्याची आदिलची एवढी रक्कम आपली सरप्लस आलेली आहे, त्याला तेवढी जास्त रक्कम आपल्याकडे आलेली आहे, ती त्याला आपण देऊन टाकलेली आहे एंट्री करून. बस दिसतं 31,900 रुपये आलं इथपर्यंत बरोबर सर्वांचं. आता क्लोज करायचं आहे. इथे आता क्लोज झालेलं आहे. 1,20,900ला काय झालं आदिल कॅपिटल अकाउंट क्लोज झालं. ओके. आता आपण समीर क्लोज करायचंय. आलं लक्षात. मग समीरची परत डेबिटची टोटल क्रेडिटची टोटल डिफरन्स. चला नोट तुम्हाला लगेच दाखवतो. बघा इथे नोट आहे टू क्लोज समीर्स कॅपिटल अकाउंट दिसते सर्वांना. टू क्लोज द समीर कॅपिटल अकाउंट डेबिट साईडची टोटल आली 44,500, क्रेडिट साईडची टोटल आली 64,050, डिफरन्स आला 19,550. इथे सुद्धा क्रेडिट साईड काय दिसते जास्त दिसते. याचा अर्थ बॅलन्स कोणता आला क्रेडिट. याचा अर्थ समीरला सुद्धा आपल्याला पैसे द्यावे लागणार. म्हणजेच परत पुन्हा कॅश आपली बाहेर जाणार. कॅश अकाउंट काय होईल क्रेडिट होईल. समीरला पैसे मिळणार म्हणून समीर कॅपिटल अकाउंट काय होईल डेबिट होईल. मग एंट्री काय होईल समीर कॅपिटल अकाउंट डेबिट 19,550 टू कॅश अकाउंट क्रेडिट 19,550. मग आता आपण परत जाऊया का कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हे आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. परत त्याची डेबिट साईड आणि इथे तो टू कॅश अकाउंट अगोदर आपण आता लिहिलेलंच होतं मग अशी. त्याच्याच समोर अमाऊंट लिहायची आहे समीरच्या कॉलममध्ये 19,550. आलं इथपर्यंत बरोबर. आता समीरचं क्लोज केलं. आता राजूचं क्लोज करा. राजूची डेबिट साईडला बघा इथे काहीच आलेलं नाहीये, फक्त हे शेवटी 30,000 रुपये कॅरीड डाऊन बॅलन्स आहे दिसतोय. आणि उजव्या बाजूला इकडे 30,000 रुपये आलेले आहेत दिसते सर्वांना. तर इथे 30,000 रुपये आलेले आहेत. ही बॅलन्सिंग फिगर आहे. आले लक्षात तुमच्या. ही कोणती फिगर आहे बॅलन्सिंग फिगर आहे. तर आता तुम्हाला याची पण तुम्हाला काय करतो नोट दाखवतो. तर आता पहा इथं टू राजूज क्लोज राजूज कॅपिटल अकाउंट डेबिट साईड टोटल आली 30,000, क्रेडिट साईड टोटल आली 30,000, डिफरन्स आला 0. म्हणजे इथे राजूला काही पैसे द्यायचे सुद्धा नाही आणि घ्यायचे सुद्धा नाही. म्हणून आता बघा कॅपिटल अकाउंटला जायचं आहे आपल्या आणि कॅपिटल अकाउंटला जाऊन लिहायचं आहे इथे 30,000 क्लोजिंग बॅलन्स आणि कॅश आणलेली त्यांनी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला पार्टनर कॅपिटल 30,000 रुपये. म्हणजे टोटल आली 30,000 रुपये. कॅल्क्युलेशनमध्ये त्याला काहीही रक्कम आणायची नाही म्हणून मी इथे 000 तुमच्यासाठी लिहून दाखवलेलं आहे. आले सर्वांच्या लक्षात. म्हणजे राजूच्या आपल्याला काहीच एंट्री होणार नाही कारण अमाऊंटच नाही, त्यामुळे एंट्रीचा प्रश्नच मिटलाय. फक्त या दोघांची एंट्री होईल आणि त्याचे काय होईल इफेक्ट होईल. आता इथं दोघांची एंट्री काय झाली आदिल कॅपिटल अकाउंट डेबिट तुम्हाला एंट्री दाखवली मी टू कॅश अकाउंट क्रेडिट. समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजेच कॅश अकाउंटच्या कुठं जायचं आहे क्रेडिट साईडला जायचं आहे आणि क्रेडिट साईडला जाऊन त्या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही बाय आदिल कॅपिटल अकाउंट बाय समीर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहायची 31,900 आणि 19,500. चला मग आता आपण जाऊया कॅश अकाउंटला. हे बघा इथे यायचं कॅश अकाउंटला. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला यायचे बाय आदिल कॅपिटल अकाउंट 31,900 बाय समीर कॅपिटल अकाउंट 19,550. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय करायचं आहे त्या एंट्रीचं पोस्टिंग करायचं. समजलं सर्वांना. आता 7वी ॲडजस्टमेंट याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितलं की राजूचं कॅपिटल बेस घ्या आणि नवीन कॅपिटल शोधा. मग आपण त्या ठिकाणी काय केली नोट काढली, नवीन रेशो काढला, नंतर नवीन कॅपिटल्स काढले, त्याची पोस्टिंग केली. त्यानंतर मग आपण कॅपिटल अकाउंट काय केले दोघांचे तिघांचे क्लोज केले. क्लोज करून हा बॅलन्स आपण काढला, त्याची एंट्री झाली आदिल समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. त्याचं आपण पोस्टिंग केलं कॅश अकाउंटला पण. आणि अशा प्रकारे आता आपण 7वी ॲडजस्टमेंट काय केलेली आहे पूर्ण केलेली आहे. आता 7वी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली. आपण पुन्हा परत उदाहरण पाहूया. उदाहरणामध्ये पहा प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं. आपण हे सर्व तयार केलेलं आहेच. मग आता उदाहरण आपलं आता काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे. उदाहरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा वरती जायचं पुन्हा एकदा उदाहरण चेक करायचं की आपलं काय काय राहिलंय. तर मी तुम्हाला सांगितलंय ज्या ॲटमवरती कोणत्याही प्रकारचे इफेक्ट आलेले नाहीत ते ॲटम जसेच्या तसे नवीन बॅलन्स शीटला काय करा घेऊन टाका. मग आता मी परत उदाहरणाकडे आलेलो आहे. 2:1 रेशो दिसतोय. बॅलन्स शीट चेक करायचं आहे आपल्याला. लायबिलिटी साईड आता आपण पहा कॅपिटल आहे आदिल समीरचं, हे आपण ओपनिंग बॅलन्स कॅपिटल अकाउंटला घेऊन टाकलाय, प्रश्न मिटला. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह, त्याच्यावर 5 नंबरची ॲडजस्टमेंट होती त्यामुळे हा आयटम सुद्धा घेण्यात आलेला आहे. जनरल रिझर्व्ह आहे हा आपण काय केलेला आहे
जुन्या भागीदारांना त्यांच्या 2:1 या प्रमाणात वाटून दिलाय 8,000 आणि 4,000. ओके, ते पण झालेलं आहे. सिंडिकेटर्स याच्यावर ॲडजस्टमेंट होती त्यामुळे हा सुद्धा आपण सोडवलेला आहे. राहिलं काय फक्त बिल्स पेबल 60,000 रुपये. हे बिल्स पेबल मात्र घ्यायचे आणि नवीन बॅलन्स शीटला जाऊन काय करायचे, लिहून टाकायचे. तत्पूर्वी आपण इकडे असेट साईडला पाहूया काय राहिलंय का. लँड अँड बिल्डिंग आहे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट इथे झालेलं आहे सगळं. इन्व्हेस्टमेंट झाली, डेटर झाले, गुडविल आपण डिस्ट्रीब्युशन केले ओल्ड पार्टनर्सला ओल्ड रेशो प्रमाणे. प्रॉफिट हा लॉस होता, हा लॉस पण आपण वाटून दिलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट हे पण आपण डिस्ट्रीब्यूट केले. कॅश अकाउंटचा बॅलन्स कॅश अकाउंटला ओपनिंग बॅलन्स घेऊन टाकलाय. म्हणजे फक्त इथे एकच आयटम सापडला आपल्याला बिल्स पेबल 60,000 रुपये. तर आपण जायचे नवीन बॅलन्स शीटला आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे बिल्स पेबल 60,000 रुपये. आले लक्षात सर्वांच्या. आपलं बॅलन्स शीट आहे 1/4/2018चं. बिल्स पेबल 60,000 रुपये आले सर्वांच्या लक्षात. आता एक लक्षात घ्या, आता आपलं उदाहरण आत्ताशी पूर्ण झालेलं आहे. उदाहरणातलं सगळं काही आपण घेतलेलं आहे. आता काय करायचे, अकाउंट क्लोज करायचे. क्लोज करण्याचा क्रम पहा. मी तुम्हाला सांगितलेला आहे, 2-3 वेळा सांगून झालाय. तर आता पुन्हा एकदा क्रम इथे तुम्हाला मी टाईप करून दाखवलेला आहे. बघा, अकाउंट क्लोजिंग प्रेफरन्सेस अग्रक्रमाने कसे क्लोज करायचे. पहिल्यांदा क्लोज करायचं आहे गुडविल अकाउंट, 2 नंबरला क्लोज करायचा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, 3 नंबरला क्लोज करायचं आहे कॅपिटल अकाउंट. पण या उदाहरणामध्ये आपलं आता कॅपिटल अकाउंट ऑलरेडीच काय झालेलं आहे, 7व्या ॲडजस्टमेंट प्रमाणे क्लोज झालेलं आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. 4 नंबरला क्लोज करायचं आहे कॅश अकाउंट किंवा बँक असेल तर बँक अकाउंट आणि 5 नंबरला करायचं आहे बॅलन्स शीट क्लोज. ओके, याच्याप्रमाणे आपण आता क्लोज करूया. आपण आता पहिल्यांदा कुठं जायचं आहे, गुडविल अकाउंटकडे. मग चला गुडविल अकाउंटकडे जायचं आहे. बघा, हे आहे आपलं गुडविल अकाउंट डेबिट साईड. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000 आलंय आणि तो 12,000 आदिलचं समीरचं कॅपिटल अकाउंट 10,000 5,000 आलेलं आहे. इकडे कॅश 15,000 आलंय. परत नंतर 8,000 4,000 आपण ते डिस्ट्रीब्युशन केल्याचं आलेलं आहे. ओके, अशा प्रकारे डेबिटची बेरीज 27,000 आली केलं तर, क्रेडिटची बेरीज गेली ती 27,000 आली. याचा अर्थ गुडविल अकाउंट हे काय झालं, ॲटोमॅटिकली क्लोज झालं. जवळजवळ सगळ्याच उदाहरणामध्ये गुडविल अकाउंट हे ॲटोमॅटिकली क्लोज होते, कोणताही बॅलन्स येत नाही. परंतु काही उदाहरणं आहेत आपल्याला पुढे बघायची आहेत की तिथे सुद्धा बॅलन्स त्या ठिकाणी गुडविल अकाउंटचा निघतो आणि तो बॅलन्स आपल्याला कुठं कॅश अकाउंट सारखाच कुठं घ्यावा लागतो, परत बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यावा लागतो गुडविल अमाऊंट म्हणून. ओके, ते आपण पाहूया नंतर. पण गुडविल अकाउंट आता तरतूद काय झालेली आहे, क्लोज झाले. त्यामुळे कुठलाही बॅलन्स कुठेही येणार नाही. आता 2 नंबरला काय क्लोज करायचं ठरलं आपलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट. चला मग रिव्हॅल्युएशन अकाउंटला आता पाहूया आपण काय सिच्युएशन आहे. इकडे पहा 3,900 आलेलं आहे, 7,500 आलेलं आहे डेबिटला. त्यानंतर इकडे क्रेडिटला आलेलं आहे 30,000 आणि 750. एवढे 4 अमाऊंट आपल्याला. मग आता इथे पुन्हा परत रिव्हॅल्युएशन अकाउंट काय करायचं, क्लोज करायचं. त्याची छोटीशी एक नोट काढायची आणि नोटमध्ये आपल्याला शोधायचं की प्रॉफिट झाला की लॉस झालेला आहे. ओके, मग आता आपण तुम्हाला बघा इथे बेरीज काय ते बघा, तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता. 3,900 अधिक 7,500 किती झाली, 7 आणि 3 10 आणि 11,400. ओके, इकडे ते तुम्हाला दिसत आहे 30,000 अधिक 750. मग 30,750 क्रेडिटची बेरीज आलेली आहे. ओके, मग आता याचा काढायचा डिफरन्स, म्हणजे क्रेडिटची बेरीज जास्त आहे, डेबिटची बेरीज काय आहे, कमी आहे. मग क्रेडिटची बेरीज झाली 30,750 बरोबर. त्याच्यातून मग आता 30,750 मधून काय करायचं, डेबिटची बेरीज जी आहे 11,400 ती वजा करा. तुम्हाला किती मिळतील, 19,350. चला आपण नोट पाहूया. तोंडी नोट सांगितली, प्रत्यक्षात लेखी पाहूया. ओके, तर इथे नोट मी काढलेली नाही आहे, तोंडी तुम्हाला सांगितली आहे त्याप्रमाणे करायचं आहे. परंतु आता डिफरन्स किती आला आपला, 19,350. तो आता झालेला आहे डेबिटचा ज्या अर्थी पैसे आलेले, क्रेडिटची बेरीज जास्त आली त्या ठिकाणी याचा अर्थ काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे. आणि हा प्रॉफिट आता आपल्याला काय करायचं आहे, जुन्या भागीदारांना त्यांच्या रेशोमध्ये काय करायचं, वाटून द्यायचा. मग आता प्रॉफिट आहे 19,350, त्यांचा रेशो आहे 2:1. मग आता आदिलचा प्रॉफिट पहा किती आलाय, मग 19,350 गुणिले 2/3 तो आलेला आहे 12,900 रुपये. समीरचा प्रॉफिट पहा 19,350 गुणिले समीरचा हिस्सा किती होता 1 आणि रेशोची बेरीज झाली 3 म्हणून 1/3 बरोबर. आणि कॅल्क्युलेशन केलं उत्तर आलं 6,450. तर हा आला समीरचा प्रॉफिट. मग आता का रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि तिथे हा प्रॉफिट काय करायचा आहे, लिहून टाकायचं. मग चला आपण जाऊया आता डेबिट साईडला. हे आहे आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, दिसते सर्वांना. ओके, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला यायचं आहे. हा 19,350 आपण काय केला, आता 2:1 प्रमाणामध्ये काय केलेला आहे, वाटलेला आहे. मग आता आदिलला आला 12,900, समीरला आला 6,450. त्याचं इनरला डिस्ट्रीब्युशन दाखवा.
त्या ठिकाणी आउटरला काय घ्या, बेरीज घ्या आणि इथे लिहायचं आहे टू प्रॉफिट ट्रान्सफर टू आदिल कॅपिटल अकाउंट समीर कॅपिटल अकाउंट, किंवा तुम्ही अजून कसं लिहू शकता, टू आदिल कॅपिटल अकाउंट 12,900 टू समीर कॅपिटल अकाउंट 6,450, दोघांची बेरीज करून आउटरला लिहिणार 19,350 आणि 30,750ला अकाउंट काय करणार, क्लोज करणार. आणि खाली इथे पर्टिक्युलर कॉलममध्ये कंसामध्ये लिहायचं, काय लिहायचं, कंसात लिहायचं हे जे इथं आहे लिहिलेलं ट्रान्सफरचं तेच खाली कंसामध्ये लिहायचं, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट एवढंच लिहायचं. ठीक आहे. तर अशा दोन प्रकारे तुम्ही याची मांडणी करू शकता. आता इथे पहा, रिव्हॅल्युएशन आपण अकाउंट क्लोज केलं. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केल्याच्या नंतर इथे आपल्याला काय झालेलं आहे, प्रॉफिटचे बॅलन्सेस निघालेत आणि इथे एक एंट्री तयार झाली. काय एंट्री तयार झाली पहा आता, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. सर्वांनी लक्ष द्या कर्सरकडे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आदिल कॅपिटल अकाउंट क्रेडिट 12,900 टू समीर कॅपिटल अकाउंट क्रेडिट 6,450. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटला किती येतील, 19,350. झाली एंट्री तयार. कारण काही उदाहरणामध्ये एंट्र्या पण लिहायच्या आहेत, तुम्ही एंट्र्या लिहिण्याचा सुद्धा सराव करा. मी प्रत्येक एंट्री या ठिकाणी सांगितलेली आहे उदाहरणामध्ये. आणि आता त्या एंट्रीचं पोस्टिंग पण सांगितलं आहे, लेजर पोस्टिंग सुद्धा आलं पाहिजे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आदिल कॅपिटल समीर कॅपिटल. आता त्याचप्रमाणे मग आदिल आणि समीर कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं, क्रेडिट साईडला, आणि तिथे लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. चला आता आपण जाऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे. हे आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ही आहे त्याची क्रेडिट साईड, दिसते सर्वांना. मग आता जो प्रॉफिट झालेला आहे तो आपण घ्यायचा आहे. इथे बघा लिहायचं आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात म्हणायचं आहे प्रॉफिट. आदिलच्या कॉलममध्ये आदिलचा हिस्सा 12,900 लिहायचा आहे, समीरच्या कॉलममध्ये समीरचं प्रॉफिट लिहायचं आहे 6,450. आलं लक्षात. अशा प्रकारे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज केलं, आपल्याला प्रॉफिट मिळाला. प्रॉफिट आपण 2:1 प्रमाणामध्ये वाटला. वाटल्यानंतर त्या ठिकाणी पोस्टिंग केलं, त्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन करून आणि एंट्री झाली. एंट्रीचं एक रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला एक इफेक्ट आला आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झालं. आणि दुसरा इफेक्ट बॅक पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठे आलेला आहे, क्रेडिटला आलेला आहे, की बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यांचा जो प्रॉफिट आला आहे तो आपण या ठिकाणी त्याची नोंद केलेली आहे. आता क्रम आहे आपला क्लोज करण्याचा 3 नंबर आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करायचं आहे, व्यवस्थितपणे क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला बॅलन्सेस मिळतील. आलं का लक्षात. आता हे त्यानंतर आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलेला आहे मगाशी, त्याचप्रमाणे इथे क्लोज करायचं आहे. क्रम लक्षात ठेवायचा आहे. आणि इथे बॅलन्सेस, त्यामुळे आपण काय करणार, डेबिटची बेरीज करणार, क्रेडिटची बेरीज करणार, डिफरन्स शोधणार. आलेला बॅलन्स आपण काय करणार, कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार. तर 31,900 रुपये आपण काय केले, ट्रान्सफर केले. त्यानंतर समीरचं क्लोज केलं, 19,550 रुपये आपण काय केले, ट्रान्सफर केले. तुम्ही क्लोज करायचे आधी रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट लॉस ट्रान्सफर केल्यानंतरच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करा, तरच 31,900 आणि 19,500 बॅलन्सेस आपल्याला येतील, नाही ते येणार नाही, हे लक्षात घ्या. तर हे दोन्ही बॅलन्सेस ट्रान्सफर केले कॅश अकाउंटला. आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला सुद्धा दुसरा इफेक्ट आपण त्या ठिकाणी 31,900 आणि 19,550चा दिलेला आहे. नसेल दिला तर खात्री करून घ्या. हे बघा 31,900 आणि 19,550 आला एक इफेक्ट बरोबर. ठीक आहे. तर आता 3 नंबर क्लोज करायचं होतं आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर ती आदिल कॅपिटल अकाउंट 1,20,000 क्लोज केलं आपण. समीर कॅपिटल अकाउंट 64,050ला क्लोज केलेलं आहे आणि राजूचं कॅपिटल हे 30,000ला क्लोज झालेलं आहे. आले सर्वांच्या लक्षात. आता 3 नंबर क्लोज झालंय. 4 नंबरला क्लोज करायचं आहे कॅश अकाउंट. आता मग आपण जाऊया कॅश अकाउंटकडे. इथे यायचे कॅश अकाउंट. इथे ओपनिंग बॅलन्स आपण लिहिलेला आहे 30,600 आणि त्याची जे इफेक्ट आलेले आहे त्याची टोटल करा आता. तर डेबिटची टोटल येते 75,600 आणि क्रेडिटची टोटल जी येत आहे ती कमी येत आहे. मग आता क्रेडिटची टोटल किती येते, तर 16,650चा काय पडतोय, फरक पडतोय. आणि म्हणून इथे तुम्हाला दिसतंय की मी इथे 16,650 बॅलन्सिंग फिगर लिहिलेली आहे, 16,000. आणि हाच आपला, यालाच काय म्हणायचं आहे, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे कॅश अकाउंटचा हा कोणता बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे. आलं लक्षात. ओपनिंग बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिलेला होता 30,600, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काही कॅश पण आलेली आहे आणि काही कॅश पेड करावी लागलेली आहे. तर त्याच्या सर्व पोस्टिंग्स, एंट्रीज आणि रेकॉर्डिंग आपण केलेलं आहे. आता हा कॅश अकाउंटचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे 16,650. विद्यार्थी मित्रांनो, हे कॅश अकाउंट 16,650 कसं आलं हे पुस्तकामध्ये आपल्याला दिसत नाही, कारण पुस्तकामध्ये कॅश अकाउंट केलेलं नाहीये.
तर पुस्तकामध्ये कॅश अकाउंट ओपन केलं नाही, डायरेक्ट 16,650 बॅलन्स घातला आहे. तो कुठून घेतला तर हे समजण्यासाठी मी तुम्हाला कॅश अकाउंट, त्याच्या प्रत्येक एंट्री, त्याचं प्रत्येक पोस्टिंग या ठिकाणी या उदाहरणामध्ये मी तुम्हाला करून दाखवलं आहे. गुडविलचं सुद्धा त्या ठिकाणी त्याचप्रमाणे सर्व डिटेलमध्ये करून दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आलेला हा क्लोजिंग बॅलन्स आता काय करायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचा आहे कॅश म्हणून. मग आता आपण जाऊया बॅलन्स शीटकडे. आलो इथपर्यंत. ही असेट साईड, आपला हा कॅश बॅलन्स 16,650 दिसतोय सर्वांना आलेला. सर्वांनी नीट पहा कॅश बॅलन्स कुठून आला, कारण डायरेक्ट 16,650 तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यासाठी गुडविल अकाउंट ओपन करा आणि कॅश अकाउंट ओपन करा. हे सपोर्टेड अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण सोडवताना मदत करतात. एंट्री आणि पोस्टिंग करताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मदत होते. आणि कॅशचा ॲक्च्युअल बॅलन्स 16,650 आपल्याला सहजतेने शोधता येतो. ठीक आहे. तर आता आपल्याला 4 नंबर क्लोज झाले कॅश अकाउंट आणि 5 नंबरला क्लोज करायचं आहे बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटची टोटल करायची आहे व्यवस्थितपणे. त्या ठिकाणी आता ती आलेली आहे लॅबिलिटी साईड 2,42,250. त्याचप्रमाणे ॲसेट साईड आलेली आहे 2,42,250. अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. आता क्लोज झालं म्हणजेच या ठिकाणी आपलं हे उदाहरण पूर्ण सोडून झालेलं आहे. आता आपण इथे थांबायचं आहे. परंतु इथे थांबण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण जो उदाहरणचं सोल्युशन जे आहे त्याचे स्क्रीनशॉटसाठी तुम्हाला मी फुल स्क्रीन दाखवत आहे. तर सर्वांना स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकाचे काढून घ्या पटापटा. तर मी इथे तुम्हाला आता रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेलं आहे. 5 सेकंदामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 2 3 4 5. ओके. आता खाली घ्यायचं आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दिसते सर्वांना, ते पण घ्या. 1 2 3 4 5. स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी टाईम देत आहे. त्यानंतर पहा खाली दिलेला आहे बॅलन्स शीट, पूर्ण दिसते तुम्हाला स्क्रीनवरती. 1 2 3 4 5 6. ओके. खाली आता बघा गुडविल अकाउंट आणि कॅश अकाउंट दोन्ही एकत्र दिसत नाहीये. बघा स्क्रीनशॉट काढा. गुडविल अकाउंट कॅश अकाउंट एकाच वेळेस दिसत आहे. ठीक आहे, दिले 5 सेकंद. बघा ही एक छोटीशी एक नोट आहे महत्त्वाची, म्हणजे इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन इट इज डिझायरेबल दॅट द अमाऊंट ऑफ द गुडविल विच इज ऑलरेडी अपिअरिंग इन द बुक्स. म्हणजे समजा जेव्हा आपण आता ॲडमिशनच्या उदाहरणांमध्ये कधी कधी गुडविलची अमाऊंट जी आहे ती आपल्याला बॅलन्स शीटमध्ये अगोदर दिलेली असते आणि in the books should be always be written off among the old partners in their old profit sharing ratio. आणि मग अशी जर अमाऊंट असेल तर ती त्या ठिकाणी काय करायची आहे, जुन्या भागीदारांना त्यांच्या जुन्या रेशोमध्ये काय करायची आहे, वाटून द्यायची, कारण ती रिटर्न ऑफ केलेली असते. वेन द न्यू पार्टनर ब्रिंग इन कॅश फॉर गुडविल, आणि नवीन भागीदार हा गुडविलची रक्कम पुन्हा घेऊन येत असतो. तर ठीक आहे, तर नोटचा अर्थ तुम्हाला सांगून टाकला लगेच. आता वर्किंग नोट्सच्या स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. बघा वर्किंग नोट्समध्ये आता बघा पहिल्यांदा ठीक आहे घेतलंय 1 2 3 4 5. त्यानंतर पुढचं घ्या 1 2 3 4 5. नंतर आता डिस्ट्रीब्युशनची घ्या 1 2 3 4 5. ओके. त्यानंतर समीर अकाउंट आणि समीरच्या क्लोज केल्याच्या एंट्री घ्यात राजूच्या 1 2 3 4 5. ठीक आहे. सर्व स्क्रीनशॉट पण सुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत. क्रम याचा एक स्क्रीनशॉट घ्या, कारण या क्रमाने अकाउंट आपल्याला क्लोज करायचे असतात प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. अजून पार्टनर्स कधी कधी लोन अकाउंट सुद्धा येते यामध्ये, तर ते सुद्धा इथे मध्ये स्क्रो घ्यायचं आहे रिव्हॅल्युएशनच्या नंतर. ठीक आहे. तर आपण या उदाहरणामध्ये थांबूया. माझा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये देऊ शकता, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊ शकता. त्याचप्रमाणे लाईक करायला माझ्या व्हिडिओला विसरू नका. आणि ज्यांनी सेटिंग केलेलं नाही त्यांनी सर्वांनी सेटिंग करून घ्या. सेटिंगचा व्हिडिओ एक 90 सेकंदाची व्हिडिओ क्लिप मी शेवटी तुम्हाला याच्यानंतर लगेच दिलेली आहे. सेटिंग कसं करायचं त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे पाहून सेटिंग करून घ्या. आणि लाईक करायला माझ्या व्हिडिओला विसरू नका. थँक्यू. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे, जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता.
त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जातं आहे. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स, मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल, परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी, म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. थँक्यू. यानंतर क्रमाने येणारा व्हिडिओ व मागील सर्व व्हिडिओची लिस्ट या व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदात दिलेली आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आपण सर्व मागील व्हिडिओ पाहू शकता, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.